given equation is, and compare this equation with standard equation of straight line, that is ax plus by plus c equal to 0. Compare this equation with standard equation of this straight line x plus by plus c equal to 0. आणि काय होईल कंपेअर केल्यानंतर? मग x चा कोएफिशियंट म्हणजे a असतोय. इथं x चा कोएफिशियंट किती आहे हो? 5. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली 5. a इक्वल टू 5. आता y चा कोएफिशियंट म्हणजे इथं b आहे. वरती y चा कोएफिशियंट किती आहे बघायचा? -4 आहे -4. म्हणजेच या y च्या कोएफिशियंटला तो y चा कोएफिशियंट इक्वल असेल. म्हणजेच b इक्वल टू आपल्याला मिळेल -4. आणि राहिलं प्लस c इक्वल टू प्लस कॉन्स्टंट 7. जो कॉन्स्टंट आहे तो या c ला इक्वल असेल. म्हणजे c इक्वल टू 7 होईल. या पद्धतीने आपल्याला a5 b-4 आणि c7 मिळाला. आणि आता आपला फॉर्म्युला यूज करायचा स्लोप साठी. m इक्वल टू मायनस a अपॉन b हा फॉर्म्युला स्लोपचा, की ज्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. मायनसला मायनस आहे असं. a ची व्हॅल्यू किती आहे घेऊया. a म्हणजे आहे 5. b आहे किती? -4. म्हणजे सुरुवातीचा मायनस इथं आहे असं ठेवला आणि a आणि b च्या या दोन व्हॅल्यू आपण इथं टाकल्या. आणि हे सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याला हे वर एक मायनस आहे, खाली एक मायनस आहे. दोन्हीही मायनस एकमेकांना कॅन्सल होतील आणि राहील फक्त तिथं आन्सर 5/4. हे तर आपल्याला माहित आहे स्लोप फाइंड आउट करायची मेथड. आता हा स्लोप झाल्यानंतर इंटरसेप्ट सुद्धा आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी विचारलेला आहे. मग इंटरसेप्ट साठी आपण घेतोय एक्स इंटरसेप्ट. सुरुवातीला घेऊया. 2 इंटरसेप्ट आपल्याला काढायचे. इथं फक्त इंटरसेप्ट विचारला, याचाच अर्थ दोन्हीही इंटरसेप्ट आपल्याला काढायचे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये फाइंड एक्स इंटरसेप्ट विचारला असेल तर तेवढाच काढायचा. वाय काढायची, इंटरसेप्ट काढायची गरज नाहीये. किंवा वाय इंटरसेप्ट विचारला असेल तर एक्स इंटरसेप्ट काढायची गरज नाहीये. पण जर फक्त इंटरसेप्ट म्हणून जर विचारला असेल तर आपल्याला मात्र दोन्हीही इंटरसेप्ट काढावे लागतील. मग त्यासाठी आता एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला लिहूया. काय असतो एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला? -c अपॉन a हा फॉर्म्युला असतो एक्स इंटरसेप्टचा. मग विच इज इक्वल टू मायनस व्हॅल्यू टाकूया. आता व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. c ची व्हॅल्यू 7 आहे, a ची व्हॅल्यू 5 आहे. 7 आणि 5 आहे. मग या दोन व्हॅल्यू यामध्ये पुटअप करूया. c ची व्हॅल्यू 7, a ची व्हॅल्यू 5. आता यामध्ये काही कॅन्सल होईसारखं आहे का हो? भाग जाईल का कशामध्ये? 7 ला 5 चा भाग जाईल का? नाही.
नाही जाणार. म्हणजेच आपल्याला आन्सरच मिळालं डायरेक्ट एक्स इंटरसेप्ट इक्वल टू -7/5. हे आपलं आन्सर. तसंच सेम वाय इंटरसेप्ट ही काढूया. वाय इंटरसेप्ट इक्वल टू -c/b. हा, याचाही फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो आहे -c/b. हे फॉर्म्युले आपण काल लिहून दिलेले आहेत. त्या फॉर्म्युलेचा यूज करूनच आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. म्हणजेच हे वाय इंटरसेप्ट इक्वल टू मायनस, आता सी आणि बी ची व्हॅल्यू टाकायची. सी आहे 7, बी आहे -4. मग 7 अपॉन -4 टाकला, विच इज इक्वल टू काय कॅन्सल होईल हो? मायनस वरती एक मायनस आहे, खाली एक मायनस. बरोबर आहे. दोन्ही एकमेकाला कॅन्सल होतील आणि आपल्याला आन्सर मिळेल 7/4. बरोबर आहे. 7/4. हा झाला वाय इंटरसेप्ट. लक्षात सर्वांच्या हे एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते. येस सर. लिहून झालं का सर्वांचं मग हे? सर हो सर. सर एक मिनिट. पण बघितले असेल, 2 पॉइंट फॉर्म असेल, स्लो पॉइंट फॉर्म असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपण फॉर्म बघितलेले आहेत आणि त्यावरून त्याची इक्वेशन फाइंड आउट करायची. आता त्यातला पहिला प्रॉब्लेम लिहा इक्वेशन साठी. फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन. Find the equation of straight line passing through 1, 7. हा पॉइंट आहे. passing through 1, 7 and having slope find the equation of straight line passing through 1, 7 and having slope 2 units. काय काय दिलेलं आहे हो यामध्ये कंडिशन्स? यामध्ये आपल्याला एक तर एक पॉइंट दिलेला आहे, हे तर आपल्याला दिसते 1, 7 हा पॉइंट आहे. दुसरं काय दिसते आपल्याला त्यामध्ये? स्लोप आहे. बरोबर आहे. एक पॉइंट आहे, एक स्लोप आहे. मग आपल्याकडचे जे 4 फॉर्म आहेत त्या स्ट्रेट लाईनचे, यामधला कोणता फॉर्म यूज करता येईल आपल्याला? स्लोप आणि पॉइंट या दोन गोष्टी असेल तर आपल्याला कोणता फॉर्म यूज करावा लागेल? आता सुरुवातीला मी दिलेल्या व्हॅल्यू लिहितो. गिवन ए इक्वल टू 1, 7 हा एक पॉइंट आहे अँड एम इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 2. पॉइंट आहे, स्लोप आहे. बरोबर आहे. स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचा, जो आपला पहिलाच फॉर्म आहे. फक्त त्या पॉइंटला मी नोटेशन तिथे ए नव्हतं, ती ए नोटेशन दिलंय आपण.
ए इक्वल टू पॉइंट लिहिला, एम इक्वल टू 2 लिहिलं. आता हा दिलेला जो पॉइंट आहे 1,7 त्याला जनरल पॉइंट म्हटलं जातं. जनरल पॉइंट x1 आणि y1 त्याच्यावरती लिहायचं त्या ठिकाणी. कोणताही पॉइंट आपण x y न डिनोट करत असतोय, पण इथला पहिला पॉइंट आहे म्हणून त्याला x1 y1 म्हणायचं. म्हणजेच यानुसार आपल्याला x1 ची व्हॅल्यू 1 मिळाली, y1 ची व्हॅल्यू किती मिळाली 7. x1 म्हणजे 1, y1 म्हणजे 7. मग लिहूया खाली इक्वेशन ऑफ लाईन in slope point form is. Slope point form is. Y minus y1 equal to m m into bracket x minus x minus x1. हा आपला स्लोप पॉइंटचा फॉर्म. हे आपल्याला माहिती पाहिजे स्लोप पॉइंट फॉर्म कोणता आहे तो. आणि यामध्ये आता व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आपल्याला. y1, m आणि x1 या तीनच व्हॅल्यू टाकायच्या आहेत. x आणि y हे जे दोन आहेत यामध्ये व्हॅल्यू टाकायची नाही. ते आहे असं ठेवायचं आहे आपल्याला x आणि y. त्यामध्ये y minus 7 त्यामुळे तर y1 ची व्हॅल्यू किती आहे सर ती एक समान हे. आहे. झालं? मग y मायनस y1 ची व्हॅल्यू आपल्याला इथे याच्यावरून मिळते बघा 7 आहे, ती 7 इथं टाकली. m टाकायचा आहे आता. m ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे 2, बरोबर आहे 2. आणि x मायनस x1 म्हणजे हे One. x1 म्हणजेच इथं आहे 1. x1 म्हणजे 1. दिलेल्या कंडिशन मधल्याच व्हॅल्यू आपण घेतोय, त्याच्यापेक्षा वेगळं आपण काही करत नाहीये. मग आता हे दिलेलं आता इक्वेशन जे आलेलं आहे ते फक्त कॅल्क्युलेशन करून XY मध्ये एक रिलेशन मिळवायचं आहे. मग सिम्प्लिफाय आपल्या मेथडनं करायचं. y मायनस 7 इथं आहे असं 2 इंटू ब्रॅकेट आहे. याचाच अर्थ काय, ब्रॅकेट काढून टाकायचं आहे आपल्याला. हा 2 न मल्टिप्लाय करायचं या x ला सुद्धा आणि या -1 ला सुद्धा. जर ब्रॅकेट आपल्याला काढून टाकायचं असेल तर आपला मॅथ्सचा रूल माहित आहे, बाहेरच्या व्हॅल्यूना आतल्या दोन्ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. मग 2 इंटू x काय असेल 2x x आणि 2 इंटू -1 minus मायनस बरोबर आहे. म्हणजेच उजव्या साईडला मिळाला आपल्याला 2x minus 2. लेफ्टला y minus 7 इक्वल टू 2x minus 2. लक्षात इथपर्यंत झालं सर्वांचं. हो सर. इक्वेशन लिहिलं. इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सर्व m x1 y1 व्हॅल्यू सर्व सबस्टिट्यूट केल्या त्यामध्ये. आणि हे सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे. आता रिलेशन तयार करताना कशा पद्धतीनं करायचं बघा. x आणि y हे दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आहेत. तर x आणि y च्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एका साईडला घ्यायच्या, कॉन्स्टंट जेवढे असतील ते दुसऱ्या साईडला घ्यायचे. मग आता ही प्लस y ची जी टर्म आहे, प्लस y ची टर्म मी उजव्या साईडला जर घेतली तर काय होईल हो, इथं 2x मधून ती मायनस होईल, प्लस y चं मायनस होईल. आणि हे जे -2 आहे जर या साईडला घेतलं तर काय होईल plus +2. +2.
बरोबर आहे. त्या पद्धतीने लिहूया आता आपण. इथं -7 आणि राईटचं -2 या साईडला आल्यामुळं +2 झालं. आणि दुसरं इथली आता व्हॅल्यू जी आहे y ची व्हॅल्यू या साईडला घेतल्यानंतर आपल्याला 2x - y होईल. 2x - y. आता -7 + 2 म्हणजेच -5. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळालं 2x 2x minus y minus equal to y equal to -5. या पद्धतीने इक्वेशन लिहा, ते आपला आन्सर असेल. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर सर्वच्या सर्व जर टर्म एकाच साईडला जर घेतल्या तर -5 जे राईट साईडचं आहे ते लेफ्टला आल्यावर काय होईल? positive. प्लस होईल. बरोबर आहे. +5 = 0. +5 या साईडला आल्यानंतर आपल्याला राईटला ते 0 मिळेल. म्हणजेच दोन्ही पद्धतीने आपण एक आन्सर लिहू शकतो. 2x - y = -5 असं जरी ठेवलं तरी हे आपलं आन्सरच असणार आहे फायनल. तुम्ही +5 = 0 अशा पद्धतीने लिहिलं तरी आपलं ते आन्सरच असेल. समजलं सर्वांना हे इक्वेशन कशा पद्धतीनं काढलं ते मी? तर ते -7 + 2 कुठं आलं? हीच व्हॅल्यू आपण इथं घेतली ना. इथं हे जे -2 आहे ते मी लेफ्टला घेतलं, सांगितलं मी तुम्हाला. हे लेफ्टला घेतलं तर -2चं काय होईल? +2 होणार. म्हणून तिथं -7 + 2 झालं. आणि हे जे y होतं ते y या साईडला आल्यामुळे तिकडं -y झालं. म्हणजे इथला y निघून गेलाय. फक्त लेफ्ट साईडला राहिलं काय? -7 आणि उजव्या साईडचा आलेला +2. एवढ्याच दोन व्हॅल्यू आपल्या राहिल्या. त्यामुळे हे -7 + 2 आलं हे. ओके. अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, जे अजूनही क्लिअर होईल. फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. Find equation of straight line passing through point आहे passing through 2, 5 and slope -4/5. Slope is -4/5. इथंही आपल्याला पाठीमागच्या एक्झाम्पल प्रमाणेच एक पॉइंट आहे, दुसरा स्लोप आहे. म्हणजेच आपला स्लोप पॉइंट फॉर्मच यूज करावा लागेल. त्यासाठी सुरुवातीला दिलेल्या व्हॅल्यू लिहूया आपण. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? ए पॉइंट मी लिहितो अँड स्लोप दिलेला आहे m = कोणताही स्लोप आपण स्लोप न लिहिता m = त्या ठिकाणी लिहित असतोय. m म्हणजे स्लोप. a = 2, 5, m = -4/5. आता इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, त्यासाठी त्याच्या अगोदर हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण वरती काय लिहिणार? x1 y1. म्हणजेच x1 ची व्हॅल्यू 2 झाली, y1 ची व्हॅल्यू 5 झाली. जिथे x1 येतंय तिथं 2 टाकायचं, y1 येतंय तिथं 5 टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. मग आता लिहूया therefore equation of line is
इक्वेशन ऑफ लाईन इज, आपल्याला माहित आहे हा स्लोप पॉइंट फॉर्मच यूज करायचा आहे, त्यामुळे तिथं स्लोप पॉइंट फॉर्म म्हणा, आता डायरेक्ट इक्वेशन ऑफ लाईन लिहा. y minus y1 equal to m into x minus x1. y minus y1 equal to m into x minus x. हा फॉर्म्युला की ज्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत, m च्या ठिकाणी -4y5, y1 च्या ठिकाणी 5, x1 च्या ठिकाणी 2. टाकूया आता. y मायनस y1 ला काय टाकायचं आहे हो? 5. m इक्वल टू m म्हणजेच -4/5 आणि इनटू ब्रॅकेट x मायनस x1 मीन्स 2. x1 मीन्स 2. मी दो पॉइंट आणि स्लोप या ज्या व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू सर्व यामध्ये पुटअप केल्या, आणि एकदा पुटअप केल्या का पाठीमागच्या प्रमाणे सिम्प्लिफाय करायचं. आता या सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, हे जे आपल्याला राईट साइडला ब्रॅकेट दिसतोय, यामध्ये ज्यावेळी फक्त न्यूमरेटर होता हे नव्हतं, त्यावेळी आपण या -4 ने x ला आणि -2 ला डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकत होतो, पण इथं मात्र डिवाइडला 5 आलेला आहे. आणि ज्यावेळी असं डिवाइडला टर्म येईल त्यावेळी आपण ही जी 5 ची टर्म डिवाइडची जर लेफ्ट साइडला लिहिली तर काय होईल हो तिथं वरती? मायनस. बरोबर आहे. डिवाइडची टर्म लेफ्टला वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच आपल्याला इथं 5 इंटू y मायनस 5 असेल. मी काय केलं, हे 5 इथं दिलं मी वरती, डिवाइडची टर्म लेफ्टला आली, इक्वॅलिटी सोडून दिली तर आपल्याला वरती जाईल, त्याप्रमाणे ते आपल्याला न्यूमरेटरला मिळालं इक्वल टू. आता इथलं 5 निघून गेलंय, या साईडला घेतलंय आपण, काय राहिलं हो इथं? एवढीच टर्म राहील ना, -4. हा, -4 इंटू x मायनस 2, -4 इंटू x मायनस 2 राहील. आणि आता सिम्प्लिफाय करूया. ब्रॅकेट मागाच्या प्रमाणे 5 न y ला मल्टिप्लाय, 5 न -5 ला मल्टिप्लाय, ब्रॅकेट y सॉल्व करायचे. -25. 5y मायनस 25, कारण 5 न y ला केलं 5y, 5 न 5 ला केलं हे 25 इक्वल टू. आता -4 न -4x मल्टिप्लाय, -4x plus 8. -4x आणि -4 न या 2 ला -2 ला मल्टिप्लाय +8. +8, मायनस मायनस प्लस होईल. तुम्ही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवरती करू शकता. या टर्मनं x ला आणि या टर्मनं -2 ला. आता XY च्या टर्म एका साईडला घेऊया. आता हे एका साईडला घेताना मी काय करतोय बघा, ही जी x आणि y एका साईडला घेताना पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये y ची टर्म या साईडला घेतली होती, पण ही y ची टर्म त्या साईडला का घेतली होती? तर ही x ची जी टर्म होती ती पॉझिटिव्ह टर्म होती, म्हणून मी y ला त्या साईडला घेतलं होतं. आता x ची टर्म इथं निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह टर्म आपल्याला इक्वेशन मध्ये x ची ठेवून चालत नाहीये, म्हणून काय केलं मी, ही निगेटिव्हची टर्म जी आहे ती मी लेफ्ट साईडला घेतो. आता म्हणजे उलट करतो, म्हणजे आपोआप ती निगेटिव्हची टर्म पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरोबर आहे का? 5y plus 4x. हा, नाही एक्स ची टर्म अगोदर लिहायची नेहमी, म्हणजे -4x या साईडला आल्यामुळं +4x झालं, प्लस आपण काही लिहित नसतोय, +5y इक्वल टू. आणि आता हे XY या साईडला आले म्हटल्यानंतर -25 त्या साईडला घ्यायचं. काय होईल मग -25चं? +25. बघा, आपल्याला x ची टर्म पॉझिटिव्ह ठेवायची असते, म्हणून आपण पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये y ला त्या साईडला घेतलं होतं. इथं मात्र x ची निगेटिव्ह टर्म आली होती, म्हणून ती टर्म चेंज करायची असेल तर पॉझिटिव्ह
त्याची साईड चेंज करून घेतली, म्हणजेच आपल्याला मिळालं आन्सर. काय मिळालं मग आपल्याला इथं? therefore 4x plus 5y minus 33 is equal to 0. ओके 4x प्लस 5y सुरुवातीला इक्वल टू हे 33. या पद्धतीनं एकतर या पद्धतीनं आन्सर असेल किंवा हे 4x प्लस 5y मायनस 33 इक्वल टू 0 या पद्धतीनं असेल. हे किंवा ते दोन्ही पद्धतीचे हे आन्सर्स आहेत. लक्षात सर्वांच्या हे स्लोप आणि पॉइंटचं फॉर्म आपला. पॉइंट आणि स्लोप दोन्ही व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करायच्या. बाकी हे काय सिम्प्लिफिकेशनच आहे आपलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 ला या साईडला घ्या, मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट सॉल्व्ह करा, एक्स वायच्या टर्म एका साईडला घ्या, कॉन्स्टंट एका साईडला घ्या, म्हणजे आपल्याला सिंपल फॉर्म येण्यासाठी मदत होईल आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं इक्वेशन मिळेल. आणि इक्वेशन मिळालं हे 4x प्लस 5y मायनस 33 इक्वल टू 0. झाले का सर्वांचं मग हे लिहून? हो. तिसरे एक्झाम्पल घेऊया आता. फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन किंवा फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through 3, 4 and 5, 6. याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. आता इथं कोणकोणत्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला? पॉइंट दिले. पॉइंट दिलेत, म्हणजे दोन्हीही पॉइंटच दिलेले आहेत. म्हणून मी सुरुवातीला इथं दोन्हीही पॉइंट लिहितो. A इक्वल टू 3, 4 म्हणतो, B इक्वल टू 5, 6. दोन पॉइंट डिनोट केले. आता पहिला पॉइंट असेल तर आपण त्याला इथं x1 y1 लिहितोय आणि दुसरा पॉइंट असेल तर काय लिहिणार हो? x2 y2. 2y2. y2. तुम्ही ते 3, 4 च्या वरती लिहा किंवा खाली लिहा, आपल्याला फक्त तिथं कळलं पाहिजे की x1 ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू अशा पद्धतीने. म्हणजेच x1 ची व्हॅल्यू किती झाली? y1 ची व्हॅल्यू 4 झाली, x2 ची व्हॅल्यू 5 झाली, y2 ची व्हॅल्यू 6 झाली. त्यात x1 y1 x2 y2 आपल्याला मिळाले. मग इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं? इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन दोन पॉइंट दिले असताना इक्वेशन ऑफ लाईन y minus y1 upon y1 minus y2. हा फॉर्म्युला व्यवस्थित बघा सर्वांनी. y minus y1 upon y1 minus y2 equal to x minus x1 divided by x1 minus x2. y minus y1 divided by y1 minus y2 equal to x minus x1 upon x1 minus x2. हा फॉर्म्युला आपला दोन पॉइंट असताना 2 पॉइंट फॉर्म आपण ज्याला म्हणतोय.
मग इथं y1, y2, x1, x2 ही y1 ची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू, x2 ची, y2 ची, या चारही व्हॅल्यू या ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत. y minus 4 upon 4 minus 6. ओके, फॉर्म्युला लिहिला सर्वांनी हा? हो सर. व्हॅल्यू टाकूया. y मायनस y1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू किती आहे हो? 4. 4. तुम्हाला आहे आता तुमच्यावरती व्हॅल्यू, डिवायडेड बाय y1 मायनस y2. y1 परत 4 आला, 4 मायनस y2 ची व्हॅल्यू किती आहे? 6. 6 आहे. म्हणून तुम्हाला 4 पॉइंट तिथे दिलेले आहेत, x1 खाली, y1 खाली, x2, y2 अशा पद्धतीने लिहून दिलेले आहे बघा. परत x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3 डिवायडेड बाय x1 मायनस x2 ची व्हॅल्यू किती आहे? 5. 5. 5. बरोबर आहे, 5. मी त्या 4 ज्या व्हॅल्यू होत्या, 2 पॉइंटच्या 4 व्हॅल्यू, त्या चारही व्हॅल्यू त्या फॉर्म्युलीमध्ये पुट अप केल्या. आणि आता सिम्प्लिफाय करूया. न्यूमरेटर y मायनस 4 आहे असा, 4 मायनस 6 म्हणजे इथं काय होईल हो? -2. Calculation? -2. ओके. परत इक्वल टू, इथंही न्यूमरेटर x मायनस 3 आहे असा, कारण एक व्हेरिएबल आणि एक कॉन्स्टंट आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन होत नसते. डिवाइड मात्र 3 मायनस 5 म्हणजेच -2. -2. 3 मायनस 5 म्हणजे -2. बघा, फक्त डिवाइडला दोन्हीही कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे आपण दोन्हीही कॉन्स्टंट सबट्रॅक्ट करू शकलो. न्यूमरेटर मात्र तो सबट्रॅक्शन होणार नाहीये. आता दोन्हीचे डिवाइड जे आहेत ते कसे आहेत हो? सेम आहेत का डिफरंट आहेत? सेम. सेम. सेम आले, तर -2 आणि ज्यावेळी दोन्हीही डिनॉमिनेटरलाच व्हॅल्यू आहेत आणि सेम असतील, तर त्या एकमेकाला काय होतील? कॅन्सल. कॅन्सल होतील. आणि आपल्याला मिळेल वरती y मायनस 4 इक्वल टू x मायनस 3. y मायनस 4 इक्वल टू x मायनस 3. आणि आता आपल्या रूलनुसार इक्वेशन सॉल्व्ह करूया. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ ती तिथंच ठेवायची, y ला उचलायचं आणि त्या राईटला घ्यायचं, म्हणजे प्लस वायचं त्या साईडला घेतल्यानंतर काय होईल? -1. -y होईल. म्हणजेच उजव्या साईडला मिळेल आपल्याला x मायनस y. आता y त्या साईडला घेतल्यामुळे इथं राहिला काय? फक्त -4. आणि हे -3 परत कॉन्स्टंट उचलून इथं आणला, +3. 3. +3. बरोबर आहे, -4 + 3 झाला. कॉन्स्टंट एका साईडला आणले, xy एका साईडला घेतले. आता -3 + 4 + 3 म्हणजेच -1 इक्वल टू x मायनस y. झालं, आपल्याला इक्वेशन मिळालं. Therefore x मायनस y इक्वल टू -1 हे आपल्याला इक्वेशन मिळालं त्या स्ट्रेट लाईनचं, किंवा x मायनस y +1 इक्वल टू 0, कारण -1 लेफ्टला आल्यानंतर ते +1 होईल, इक्वल टू 0. वरचं इक्वेशन आन्सर लिहा किंवा खालचं आन्सर लिहा, दोन्हीपैकी एक लिहिलं तरी ते आपला फायनल आन्सर असेल. आलं का सर्वांच्या हे लक्षात? येस सर. लिहून झाले मग? हो सर. हो सर. ओके, अजून एक एक्झाम्पल याच टाईपचं सॉल्व्ह करा, 1 मिनिट सर, 1 मिनिट थांबा सर. क्लिअर होऊन जाईल.
झालं सर. Find the equation of straight line. Find the equation of straight line. Question लिहा सर्वांनी. Find the equation of straight line. Passing through point 1 minus 1 and 3 5. 1 minus 1 3 5. घ्या आता सर्वांनी गिवन पहिला पॉइंट ए माना, त्याला आपण 1 minus 1 लिहितोय. दुसरा पॉइंट बी मानायचा, त्याला आपण 3 5 लिहिला. जी पहिली व्हॅल्यू जी आहे त्याला x1 y1, या व्हॅल्यू ज्या आहेत त्याला x2 y2. पहिला पॉइंट x1 y1, दुसरा पॉइंट x2 y2. आता इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन काय असेल? Equation of a line is y minus y1 upon y1 minus y2 equal to x minus x1 upon x1 minus x2. हा फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायचे. इथे x1 म्हणजे 1 आलं, y1 म्हणजे -1, x2 च्या ठिकाणी 3 टाकायचं आहे, y2 च्या ठिकाणी 5 टाकायचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू टाकता येईल. प्रत्येक व्हॅल्यू आता समोर आहे तुमच्या, व्हॅल्यू टाकून घ्या. ठीक आहे, सर्वांनी सॉल्व्ह करा एक्झाम्पल ते आता आणि मला सांगा त्याचा आन्सर. y minus y1 म्हणजेच हे -1 डिवायडेड बाय y1 minus y2 म्हणजेच हे -1 minus 5, x minus x1 म्हणजेच 1 आणि x1 minus x2 म्हणजेच 5. x2 म्हणजेच किती आहे? 3. 3. करा कॅल्क्युलेशन आता. हे वरती y मायनस मायनस म्हणजे हे y प्लस 1 झालं. -1 -5 म्हणजे इथं -6. परत x -1 डिवायडेड बाय 1 -3 म्हणजेच -2. आता फक्त हे दोन्ही ठिकाणी सेम दिसते का हो? नाही दिसत डिवाइडला, म्हणजे ते कॅन्सल तर होणार नाहीये. फक्त आपण एक गोष्ट करू शकतो,
दोन्ही साईडला जर मायनस असतील तर तेवढे डिवाइडचे मायनस एकमेकाला कॅन्सल करू शकतो. मायनसला मायनस तेवढे कॅन्सल करायचे. आणि आता पुढे काय करायचं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ही डिवाइडची 2 ची टर्म या साईडला आली का न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल आणि 6 ची टर्म या साईडला आली का x-1 ला मल्टिप्लाय होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर मग इथं येईल 2 × y+1 होईल आणि या साईडला येईल 6 × x-1 कारण मायनसला मायनस तर कॅन्सल झालेला आहे. 2 न y+1 ला मल्टिप्लाय, 6 न त्याला मल्टिप्लाय. मग सिम्प्लिफाय करा आता. 2y + 2 = 6x - 6 मल्टिप्लाय केला आतमध्ये. आणि सिम्प्लिफिकेशन येईल आता 6x ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. याचाच अर्थ ही 2y ची व्हॅल्यू उचलायची राईट साईडला घ्यायची आपल्याला. 6x - 2y - 8 = 0. ओके. इक्वल टू या साईडला येईल 6x - 2y. 2y या साईडला घेतल्यामुळे -2y आणि हे -6 जे आहे ते या साईडला घेतलं का +6 होईल. म्हणजे या साईडला येईल 2 + 6 म्हणजे तिथे मिळेल आपल्याला 6x - 2y = 8. आता या एक्झाम्पल मध्ये हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या इक्वेशन मध्ये ज्या 3 कॉन्स्टंट दिसतात आपल्याला, कोणकोणते कॉन्स्टंट आहेत? 6 आहे, -2 आहे, 8 आहे. या तिन्ही कॉन्स्टंटला एका कोणत्या तरी टर्मने डिवाइड करू शकतो का आपण? 2. भाग जातोय का एका कोणत्या नंबरनं? हो सर. कोणत्या नंबरनं जातोय भाग? 2. 2 जातोय. जाते सर. म्हणजे 2 न 6 लाही जातोय, 2×3=6. 2 ला जातोय 2×1=2, 8 ला जातोय 2×4=8. जर अशा पद्धतीनं जर तिन्ही कॉन्स्टंटला जर भाग जात असेल तर आपण पूर्ण टर्म इक्वेशनला डिवाइड करून घ्यायचं. डिवाइड बाय 2 म्हणजेच इक्वेशन मिळेल आपल्याला 2×6 म्हणजेच इथं 3x, 2×2 म्हणजे इथं -y. एक आपण लिहित नसतोय म्हणून तिथं 1 लिहिलेलं नाहीये. इक्वल टू 2×8 म्हणजेच 4. म्हणजे लास्ट आपलं फायनल आन्सर असतं काय? 3x - y = 4 किंवा 3x - y - 4 = 0. हे किंवा हे. म्हणजे आपल्याला थोडं सिम्प्लिफाय पुढे करायचं असतं ते त्या पद्धतीनं. पाठीमागचं 1-2 मिनिटं दाखव. जर एका ठिकाणी कोणत्या ठिकाणी जर एकाला जरी भाग जात नसेल तर आपण भाग घालवणार नाहीये. समजा इथं 8च्या ऐवजी इथं 7 असतं तर आपला 6 ला भाग जातोय पण 2 ला भाग जातोय पण 7 ला भाग जात नाही. त्यावेळी आपण हेच आपण फायनल आन्सर म्हणणार आहे. जर तिन्ही कॉन्स्टंटला जर भाग जात असेल तरच आपण त्या ठिकाणी भाग घालवतोय, अन्यथा भाग घालवणार नाही आपण. या पद्धतीने आपल्याला हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन मिळालं. तर पाठीमागचं पेज दाखव. अजून कोणतं पाठीमागचं? ते पाठीमागचंच पेज आहे की